माऊली माऊलीचा अखंड जयघोष, टाळ मृदुंगाचा आवाज आणि मनात फक्त विठ्ठलाचे रूप. वारीतील सर्वात कठीण समजला जाणारा दिवेघाटचा टप्पा पार करून सासवडचा मुक्काम संपून शेकडो वारकरी विठुनामाचा जप करत सोमवारी सकाळी जेजुरीच्या वाटेने चालत होते. जेजुरी गडाची दीपमाळ आणि खंडोबाचा गड वारकऱ्यांना लांबूनच दिसत होता. कठीण घाट पार केल्याचा थकवा विठ्ठलाच्या भजनात कुठल्या कुठे पळून गेला होता. पण कोणाला ठाऊक होतं की पुढच्या काही मिनिटात या भक्तीच्या रंगावर रक्ताचा सडा पडणार आहे. ते भल्या पहाटे एका भरधाव अनियंत्रित ट्रकने या शांत चाललेल्या दिंडीला थेट उडवलं आणि वारकऱ्यांवर काळाचा घाला पडला. या भीषण अपघातातून संपूर्ण वारीत आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. 3 निष्पाप महिला वारकऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पण सोमवार 13 जुलैच्या या भीतीदायक सकाळी नेमकं काय घडलं? तो नांदेडचा ट्रक, सांगलीच्या त्या दुर्दैवी महिला वारकरी आणि औषध घेण्याची एक साधी चूक थेट जीवावर कशी भेटली, या संपूर्ण अपघाताची डोळ्यात पाणी आणणारी सत्य कहाणी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. भक्तीच्या या सुंदर सोहळा पाहण्यासाठी, विठ्ठलाच्या पाया पडण्यासाठी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे पायी चालतात. वारीच्या मार्गावर पुणे ओलांडल्यानंतर येणारा दिवेघाट हा शारीरिकदृष्ट्या सर्वात कठीण आणि आव्हानात्मक टप्पा मानला जातो. हा अवघड घाट पार करून सर्व वारकरी सासवडला पोहोचले होते. रविवारच्या सासवडमधील मुक्काम संपून सोमवारी म्हणजेच 13 जुलैच्या पहाटे वारकऱ्यांची दिंड्या जेजुरीच्या दिशेने पुढे निघाले. सासवड जेजुरी रस्त्यावर पालखीचा मार्ग भक्तीने भरून गेला होता. वारकरी आपल्याच धुंदीत विठ्ठलाच्या भजनात लीन होऊन रस्त्याच्या कडेने शिस्तीत चालत होते. परंतु सकाळी 7-7:30च्या सुमारास सासवड जेजुरी रस्त्यावरील एका वळणावर मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या वारकऱ्यांच्या एका दिंडीला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता. ट्रकच्या धडकने अनेक वारकरी हवेत उडून रस्त्याच्या बाजूला फेकले गेले, तर काही वारकरी थेट ट्रकच्या चाकाखाली आले. शांत आणि आनंदी वातावरणाचे रूपांतर एका क्षणात किंकाळी आणि रडण्याच्या आवाजात झाले. आजूबाजूला चालणाऱ्या इतर वारकऱ्यांनी आणि स्थानिक लोकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत काळाने आपला खेळ खेळला होता. या भीषण अपघातात दिंडी चालणाऱ्या 3 महिला वारकऱ्यांची जागीच अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मृत पावलेल्या 3 महिला सांगली जिल्ह्यातील राहणाऱ्या होत्या. घरची परिस्थिती कशीही असली तरी विठ्ठलाच्या ओढ्याने त्या वारीत सामील झाल्या होत्या. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की इतर अनेक वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यापैकी 2 महिला वारकऱ्यांची प्रकृती अत्यंत काळजीजनक आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असून डॉक्टर त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सांगलीतील त्या गावांवर जिथून या माऊली वारीला निघाल्या होत्या, आज संपूर्ण शोककळा पसरली. या संपूर्ण अपघातामागचं सर्वात धक्कादायक कारण समोर येतं. पोलीस तपासात आणि चालकाची चौकशी केल्यानंतर जी माहिती समोर आली ती ऐकून कोणाचाही राग अनावर होईल. हा ट्रक नांदेडचा असून तो मालाची वाहतूक करत होता. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाने रात्री उशिरापर्यंत गाडी चालवली होती आणि सकाळी त्याला प्रचंड झोप येत होती. त्यातच त्याने सकाळी प्रवासादरम्यान काही औषधं घेतली होती, ज्या औषधांमुळे त्याला तीव्र डुलकी किंवा झापड आली. चालकाची ही औषधं घेण्याची आणि झोप अनावर होण्याची एक साधी चूक हायवेवर दिंडीत चालणाऱ्या निष्पाप वारकऱ्यांच्या जीवावर बेतली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि डोळे मिटताच समोर चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत हा मोठा ट्रक वेगाने घुसला. हा अपघात केवळ एका चालकाची चूक नाही, तर वारीच्या काळात हायवेवर चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आणणारा ठरलाय. दरवर्षी लाखो वारकरी रस्त्यावरून चालतात, तेव्हा प्रशासनाकडून अवजड वाहनांची वाहतूक वळवणे किंवा त्यांचा वेग कमी करणे अत्यंत गरजेचे असते. मात्र अशा कडक नियमांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर योग्य प्रकारे न झाल्यामुळे अशी भरधाव गाड्या थेट पालखीच्या मार्गावर येतात आणि निष्पाप माऊलींचा बळी घेतात. चालकाने आजारी असताना किंवा औषधांचा अंमल असताना एवढी मोठी गाडी रस्त्यावर आणलीच कशी, हा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या कारवाईने ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील माणसांना गमावले त्यांचं दुःख कधीही भरून निघणार नाही. पंढरीच्या वाटेवर विठ्ठलाला भेटायला निघालेल्या या वारकऱ्यांना वाटेतच काळाने हिरावून नेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून दुःख व्यक्त केलं जात आहे. शेवटी वारी हा महाराष्ट्राचा प्राण आहे आणि या वारीत चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची सुरक्षा ही प्रशासनाची आणि रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाची जबाबदारी. चालकाची एक छोटीशी डुलकी पण एका क्षणात 3 संसार उद्ध्वस्त करू शकते, याचं हे अत्यंत विदारक उदाहरण आहे. या भीषण अपघातातील जीव गमावलेल्या सांगलीच्या 3 महिला वारकऱ्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि जखमी वारकरी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच विठुरायाचरणी प्रार्थना. तुम्हाला या संपूर्ण अपघाताबद्दल आणि पालखी मार्गावरील सुरक्षेबद्दल काय वाटतं
प्रशासनाने यावर आणखी कोणती कडक उपाय करायला हवेत? तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जेणेकरून हायवेवरून जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये वारकऱ्यांच्या सुरक्षतेबाबतीत जागरूकता निर्माण होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.